काका काय अपघात झालाय नेमका, कशी दुर्घटना अशी झाली की माझा काल दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी माझा मुलगा व मुलगी ही गडावरती म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला टिक्सा पापड व पत्रिका ठेवण्याकरिता सकाळीच निघाले. सोबत माझा मानलेला मुलगा म्हणजे माझा सक्का मुलगा, माझ्या मुलापेक्षा सक्का मुलगा असा माझा सुनील वामनराव मनकर व माझी सून मीना सुनील मनकर हे सकाळी त्यांच्यासोबत हरमवरून बसले. त्या गाडीत ते सुखरूप 1 वाजता 28 तारखेला दुपारी गडावरती पोहोचले. त्यांनी तिथे रूमसुद्धा केली आणि रूम केल्यानंतर शांततेने ते 5 वाजता रोपवेने दर्शनाकरता गडावरती चढले. गडावरती दर्शन घेतले. त्यांनी मला तिथून फोन केला की पप्पा, काका, आमचं सुखरूप दर्शन झालं, कोणत्याच प्रकारची गर्दी नव्हती. आम्ही गर्दी नसल्यामुळे शांततेने दर्शन घेतलं, देवीची ओटी भरली, पत्रिका ठेवली आणि तिथे 2 मिनटं प्रार्थना करून आम्ही रोपवेने खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही 6:30 पावणे 7च्या दरम्यान जेवण केलं. जेवण केल्यानंतर खोलीवर जात असल्याचे त्यांनी सांगितले. खोलीवर पोहोचल्यावर त्यांनी मला असे सांगितले की पप्पा, माझी सून जी होती ती मला नेहमी काका म्हणायची, तोंड भरून खूप काका म्हणायची आणि तिने सुद्धा सांगितलं काका मी पोहोचली, आम्ही आराम करतो आणि आम्ही उद्या सकाळीच 5ला निघणार. आणि 5ला ते निघाले. ते निघताना पाचोऱ्याच्या जवळपास आल्यावर मी त्यांना फोन केला की बाबा आता तुम्ही सकाळीच निघाले, नाश्ता वगैरे करून घ्या. मुलांनाही सुद्धा मला फोन केला आणि माझा जो मुलगा आहे सुनील नावाचा त्याने सुद्धा फोन केला की काका आम्ही इथपर्यंत आलो, आता आत्याचं गाव हे 80 किलोमीटरच राहिलेलं आहे नशिराबाद. मी त्यांना म्हटलं शांततेनं फोन करा आणि क्षणातच अशी घटना घडली की लगेच माझ्या मुलाचा फोन आला. त्यांनी मला म्हटलं की पप्पा गाडी कशी ॲक्सिडेंट झाला हे मला कळलं नाही रे पप्पा, मला कळलं नाही. आणि रडायला लागला आणि त्यानं मला ही घटना सांगितली की माझी बहिणी बोलत नाही आहे म्हणे. राणीला सुद्धा लागलं, राणीचं नाव तिचं शिका आहे आणि तिच्या हाताला लागलं म्हणे पप्पा, डोक्याला लागलं. सर्जन कोणी तिला घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. वहिनीला तिथेच ॲडमिट केलं आणि बहिणी गेल्यासारखेच झालं म्हणे असं मला त्यांनी सांगितलं. आणि मी लगेच गाडी घेऊन अचलपूरून पती पत्नी व माझा शेजारचा मानलेला भाऊ सुशील नावाचा त्याला सोबत घेतलं आणि मी जळगावला पोहोचलो. ही घटनाक्रम आहे. ज्या मणीगडावर तुम्ही गेला होता ती लग्नाची पत्रिका ठेवायला कोणाचं लग्न होतं आणि केव्हा लग्न होतं? माझी जी मुलगी आहे शिका विनायकराव बेलसरे, हिचा विवाह 8 मे 2005ला ठरलेला होता, 26ला ठरलेला होता. आणि ती पत्रिका तिथे ठेवली, टिक्सा पापड ठेवला, देवीची ओटी भरली, लुगडं वगैरे वाहलं, शांततेनं दर्शन घेतलं आणि ते परत खाली रोपवेने खाली आले. तुमचं नाव? माझं नाव विनायक अजाबराव बेलसरे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, रेवणी विभाग.